लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि आता या मुद्द्यावर राज्यभर आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। जिंतूरमध्ये आज पत्रकारांनी जोरदार धरणं आंदोलन करत शासनाला थेट इशारा दिला आहे। व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे, जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। पत्रकारांवर होणारे हल्ले, खोटे गुन्हे दाखल होणे आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न होणे या सर्व मुद्द्यांवर संताप व्यक्त करण्यात आला। याचबरोबर लहान वर्तमानपत्रांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा देखील आक्रमकपणे मांडण्यात आला। जाहिरातींचा अपुरा पुरवठा, कमी दर आणि जिल्हा स्तरावर होत असलेला भेदभाव यामुळे लहान वर्तमानपत्रांचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करण्यात आला। ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच पत्रकार पेन्शनसाठी असलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। जिंतूर तहसील कार्यालयावर झालेल्या या आंदोलनात नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना निवेदन देण्यात आले असून या मागण्या तातडीने शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे। पत्रकारांचा हा इशारा स्पष्ट आहे, आमचे हक्क मिळालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल। राज्यात आता पत्रकारांच्या प्रश्नावर मोठा संघर्ष उभा राहणार का, शासन याची दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज साठी माबूद खान, परभणी। व्हॉइस ऑफ मीडियाच्या संपूर्ण राज्यभरामध्ये पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज जिंतूर तहसील कार्यालयावर हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत। मागच्या अनेक वर्षापासून शासन दरबारी आम्ही या मागण्याचा पाठपुरावा करीत आहोत। जे लहान वर्तमानपत्र आहेत त्यांना जाहिराती वाढून मिळाव्यात, जाहिरातीचा दर 150% वाढून मिळावा। याशिवाय अधिस्वीकृती पत्रकारितेचा प्रश्न आहे तो तात्काळ निकाली काढावा। ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या संदर्भात ज्या जाचक लागू केल्या शासनानं त्या कमी करण्यात यावा। यासह ज्या जिल्हा स्तरावरून विविध शासकीय कार्यालयाच्या जाहिराती जातात त्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातून जाण्यात याव्या, या व इतर मागण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, नसता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आंदोलन तीव्र करून शासनाला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू।